किंवा ते ह्याला महापालिकेला नाही हे जुने जातात. आता सर आपल्याला त्यासाठी त्यांना पत्रव्यवहार करायला लागेल तसा. आणि 2020च्या अगोदरचे की नंतरचे? हा आता लेटेस्ट जे आहे 2025 आहे, 29 एप्रिल 2025 आहे. त्यामध्ये काय त्याच्यामध्ये म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांतील बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा पुस्तिकेचा अवलंब करणे बाबत. स्पर्धा नाही झाली ना? नाही सांगतो एक मिनिट, हा विषय वेगळा आहे. आता जो विषय ह्याचा काढला की प्रकल्प मध्ये आपण कन्सल्टंट अपॉइंट करतो, तर पर्टिक्युलर तो जो विषय आहे घनसोली ऐरोली ब्रिजच्या साठी, तर आपल्याकडे जे कन्सल्टंट आपण हे करतो की जो बिल्डर जी आर आहे त्याच्यामध्ये फक्त त्यांनी टेक्निकल देणे आणि टेंडर काढणे एवढंच 2% असतो. आपल्या कन्सल्टंटमध्ये टेक्निकल फिजिबिलिटी आहे, त्याच्यानंतर टेंडर बनवणे, त्याची PMC आहे, त्याच्यासोबत बरेचसे शासनाचे परवानगी लागतात. उदाहरणार्थ घनसोली ऐरोली ब्रिजसाठी आपल्याला MCZMA, नंतर पर्यावरण विभागाची मंजुरी, आपण तिथं मँग्रोव्ह डायव्हर्जन करायचे, मँग्रोव्ह डायव्हर्जन करण्यासाठीचे सगळे परवानग्या, हायकोर्टाची परवानगी, त्याच्यानंतर प्रूफ चेकिंग, हे सगळं ते कन्सल्टंटच्या याच्यामध्ये आहे. आणि हा खर्च जो आहे तो त्याच्यामुळे ते 4% आणि हे 4% जे आहे ते आपण निविदा आधी पॅनल तयार केले आहेत. पॅनलला आपण त्यावेळेस स्थायी समितीची मंजुरी घेतलेली आहे आणि त्यानुसार पॅनलवरच्या लोकांनाच आपण काम देतो. माझं म्हणणं तर ते आहेच, सल्लागारच्या बाबतीत तर आहेतच की सल्लागाराचं धोरण आपण महापालिकेने ठरवावं. इतर यांच्या 4%च्या ऐवजी मग ते प्रोजेक्ट कॉस्ट फुलवून बिलवून देण्याची प्रथा त्या ठिकाणी तयार होते. तर आपण एक महापालिका म्हणून आपण काय पॉलिसी धोरण की सल्लागार कशा प्रकारे नियुक्ती केला जावं ते आपण धोरण ठरवू. त्याच्यामुळे माझं सजेशन आहे की सल्लागार करताना हे आता एका सल्लागारामध्ये हे सगळे काम आले तर मग आपण असे वेगवेगळे ठेवले पाहिजे. आता जिथं MCZMA, हायकोर्ट परमिशन आहे, डायव्हर्जन आहे, ह्याला खूप प्रोसेस लागते, तर ह्याच्यासाठी वेगळे केले पाहिजे, टेक्निकलसाठी वेगळे केले पाहिजे. ती प्रोसेस सल्लागार म्हणजे त्यात टेक्निकल काम आहे नाही. आता हे जे कन्सर्न आहे सर आपल्याकडे ऍक्च्युअली मग त्याचं डिपार्टमेंट आयुक्तमध्ये तयार केलं पाहिजे की राज्य शासनाशी या परमिशन सिडकोमध्ये जसं असं डिपार्टमेंट तयार करू. जसं सिडकोचं बघितलं ना, सिडकोमध्ये त्यांचं डिझाईन डिपार्टमेंट वेगळं आहे. त्याच्यानंतर डिझाईन पार्ट हा इंटेलेक्च्युअल लेवल ह्याच्यामध्ये डिझाईन पार्ट व्हेरिएशन्स येतात. ह्याच्यामध्ये डिझाईन पार्ट पण आहे. स्ट्रक्चरल कन्सल्टंट आपण आपला ठेवला पाहिजे. आणि या ठिकाणी पाठपुरावा जे एजन्सीज आहेत, एअरपोर्ट ऑथॉरिटी झाली, MCZMA आहेत, त्याला आपलं स्वतःचं डिपार्टमेंट असलं पाहिजे जे पाठपुरावा करतील. तो आपण पॉलिसी डिसिजन घेऊ आणि कुठलाही आपण पर्सेंटेज वर न जाता टर्की बेसवरती आपण निर्णय घेतला पाहिजे. अशा 4% उपकरणे आपण घेणार आहोत आणि कोणत्या कोणत्या शाळेमध्ये आपण ती उपकरणे प्रयोगशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकरता त्याचं नियोजन केलेलं आहे याची सविस्तर माहिती या ठिकाणी आज सादर नाही करता आली शिक्षण अधिकाऱ्यांना. त्यामुळं ते स्वतः पुढील मीटिंगमध्ये सर्व माहितीसह सादर करण्याकरता त्यांना हा विषय सांगितलेला आहे आणि त्यामुळे विषय आम्ही स्थगित ठेवलेला आहे. प्रशासनाला नेहमी सूचना केली जाते की परिपूर्ण प्रस्ताव आणावा आणि हा एक महत्वाचा प्रस्ताव होता. आता प्रशासन आणेल, मग स्टँडिंग होईल, मग त्याला मंजुरी मिळेल, तर तुम्हाला नाही वाटतं प्रशासनाकडूनच दिरंगाई होते? या ठिकाणी आज शिक्षण आपल्याला माहित आहे की ज्या वेळेला हा उपक्रमाचा विषय आल्यानंतर त्यांना पूर्णपणे त्यांच्या माहितीसह आज येणं फार गरजेचं होतं, परंतु त्यांनी तसं केलं नाही. परंतु सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी भविष्यामध्ये कोणताही अतिशय महत्वाचा विषय असो किंवा आपले जे विषय असतील त्या विषयानुसार सविस्तर माहितीसह आपण या ठिकाणी मीटिंग या आपल्या सभेला सादर करावा असं या ठिकाणी सूचना करण्यात आली. 9 नंबरचा प्रस्ताव का स्थगित करण्यात आला? खरं पाहिलं तर आपल्याला माहित आहे की CRS फंडातून आणि महापालिकेच्या फंडातून आणि त्या ठिकाणी जो आपण जो प्लॅन बसवलेला होता घनकचऱ्याचा, सेंद्रिय घनकचरा, सांडपाणी सामूहिक यांच्या वापराकरता आपण एक 5 टनाचा बायोगॅस आपण त्या ठिकाणी प्लॅन बसवलेला होता आणि 300 युनिट क्षमतेचं वीज निर्मिती त्या ठिकाणी होणार आहे. परंतु
या ठिकाणी महापालिकेने जरी प्लॅन त्या ठिकाणी तयार केला असला तरी 5 टन आपण जर तो घनकचरा आपण एक ठिकाणी तोडल्याला जर आपल्या मेन ठिकाणी आणला तर तो खर्च किती आणि त्या ठिकाणी आपण 5 टनाचा जो खर्च करतो तो किती याचा तफावत आपण माहिती पूर्णपणे सादर येणाऱ्या सभेला करावी आणि सविस्तर जर या ठिकाणी जर आपण 5 टन घनकचरा इकडे आणून आपल्या मेन डम्पिंगला जर आणला तर खर्च जर कमी होत असेल तर आपण जास्त खर्च कशासाठी करावा हा विषय या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे हा देखील सविस्तर माहितीसाठी आपल्याला पुढील येणाऱ्या सभेमध्ये हा विषय सादर करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. पटेल साहेब, घणसोलीतील एक बांधकामासंदर्भात सिडको अद्याप काही फंड देत नाहीये कमिटमेंट करून. काय नेमका वाद आहे? येत्या काळात तो वाद पेटण्याची शक्यता आहे, काय म्हणाले कोणी? कुठं काय म्हणाले? नाही नाही, घनसोली ते ऐरोली हा जो ब्रिज आपला बांधला जातोय त्याचे 50% सिडको अमाऊंट पेड करणार होती, परंतु अद्यापपर्यंत हे झालेलं नाही. आपल्याला माहित आहे की 50% सिडको आणि 50% महानगरपालिका यांच्या माध्यमातून घनसोली ते ऐरोली हा जो ब्रिज आपण बांधतोय आतापर्यंत आपण कामकाज चालू झालेलं आहे. चांगल्या पद्धतीने महापालिकेनं त्या ठिकाणी नियंत्रणामध्ये कामकाज होत आहे ब्रिजचं, परंतु सिडकोनी अद्याप 1 रुपया देखील दिलेला नाही, परंतु देणार आहे असं या ठिकाणी आज अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं. परंतु आम्ही महापालिकेच्या माध्यमातून सर्व सदस्यांच्या वतीने 50% जी रक्कम आहे ती लवकरात लवकर जशी काम होतं त्या पद्धतीने आपण जमा करण्याकरता पत्रव्यवहार करून ते जमा करण्यात यावी अशी सूचना देण्यात आली. फुटीर खासदार संजय दिना पाटील यांनी आज पत्रकारांवरती जे शब्द वापरलेले आहेत ते अतिशय चुकीचे आहेत. याच्यावरती पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे आणि हा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. त्यासाठीच आज नवी मुंबई महानगरपालिकेचे सर्व पत्रकार नवी मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर आम्ही निषेध नोंदवत आहोत आणि लवकरात लवकर या खासदार संजय दिना पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा हीच मागणी करतो.